नमस्कार. आजच्या कार्यक्रमात मी प्रथम सायंकालीन राग पूर्वी ऐकवते आहे. अतिशय प्राचीन अशी बंदिश आहे. विलंबित 3 ताल आणि त्याच्याच बरोबर द्रुत 3 तालची सुद्धा पुराणी बंदिश ऐकवते आहे.
साधारणतः शास्त्रीय संगीतामध्ये जी काव्य गायली जातात त्याचा लोकांना अर्थ कळत नाही. एन आखियान आता ही लाज लजाई, मला ह्या डोळ्यांनी लाज वाटायची वेळ आली. पहले अपने आप ही उलझी, स्वतःच पहिल्यांदा नेत्र गुंतले, फिर मोहे उलझाई, आणि त्यानंतर मलाही गुंतवलं त्यांनी. त्यामुळे या डोळ्यांची मला लाज वाटू लागली आहे. एन आखियान
आता हेला आजा लजा येरा आगे यार येना दे यार आगे याना रे आता लाजा लरायेन आगे या लगन मोहे लागे नहीं रे 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 नहीं रे लगन मोहे लागे नहीं नहीं रे लगन मोहे लागे नहीं
सर्वसाधारणतः जयपूर घराण्याचं नाव काढलं की थोडंसं जरा ह्यांचं गाणं जरा जड असतं असं बोललं जातं. पण ह्या घराण्यामध्ये पुष्कळ अशा सुंदर बंदिशी निर्माण झाल्या ज्या रसपूर्ण आहेत, भावपूर्ण बंदिशी आहेत. एक बंदिश आपल्याला ऐकवते, राग बिहारी. रूपक का झपकन काय हा राग उस्ताद अलाजा खां साहेबांना त्यांचे नाना सजिले यांच्याकडनं मिळालेली, त्यांचं नावही या बंदिशीमध्ये येतं.
पिया गे देखवे को मुख निधन के देखवे गो मुख निधन
तेरा बीते जात तुमरे सोच में सजे आवो अब ही होवे सुख सुख हो निधन निधन हा राग जास्ती तानांचा नाहीये, तेव्हा गळा किती फिरवायची इच्छा असली तरी याच्यात फिरवायचा नसतो. एक ठुमरी ऐकवते. शब दिखला शब दिखला बागे सवरिया रे बागे सवरिया रे ध्यान लगो सवरिया सवरिया ध्यान लगो मोहे शब दिखला बाके
सवरिया ध्यान लग्यो मोए तोरा. या तालाला पंजाबी म्हणतात, कारण पंजाबातनं काही विशिष्ट पद्धतीच्या तालाची रचना आपल्याकडे आलेली आहे आणि विशेषतः हे ठुमरीसाठी ताल वापरले जातात. तोरा रे सवरिया ध्यान लग्यो मोए तोरा. हा. हे जब दिखला जब दिखला जब दिखला माँ के हाँ बाके 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 सवरिया रे ध्यान लग्यो मोए तोरा. जब दिखला जा बाके सवरिया रे सवरिया सावरिया रे सावरिया सावरिया ध्यान लग्यो मोए तोरा. हे बाके सवरिया 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 रे सवरिया सवरिया रे बाके सवरिया बाके सवरिया सवरिया बाके सवरिया सवरिया ध्यान लग्यो मोए तोरा.
एक पंजाबी भैरवी माझ्या गुरूंनी मला शिकवली होती. माझे गुरु उस्ताद गुलूभाई जसदनवाला हे कोठेवाले गवय्ये म्हणून जाणले जात होते. त्यांचं वैशिष्ट्य असं की त्यांना कित्येक हजार बंदिशी मुखोद्गत होत्या आणि ते नुसतेच शास्त्रीय संगीताचे जाणकार होते असं नव्हे, तर त्यांच्याकडे अनेक ठुमऱ्या पंजाबी गीतं यांचा खूप मोठा भरणा होता. त्यातली ही रचना त्यांनी मला एक शिकवलेली आहे. मेरा बिछड़े यार मिलना, ओ मेरा, ओ मेरा, ओ मेरा, मेरा बिछड़े सदका पंजतन दा, हो सदका पंजतन दा, सदका सदका पंजतन दा, हो सदका पंजतन दा. बिछड़े यार मिलेला, मेरा बिछड़े यार मिलेला, 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 मेरा बिछड़े यार मिलेला, सदका पंजतन दा, हो सदका पंजतन दा. यार मिलला यार मिलला
बिछड़े यार मिलना बिछड़े यार मिलना बिछड़े बिछड़े यार मिलना सदका पंजतन दा मेरा बिछड़े यार मेरा बिछड़े यार मिलना सदका पंजतन दा आधी आधी राते आधी आधी राते वेल कवेले आधी आधी राधे आधी आधी राधे आधी आधी राते 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 वेल कवेले मैं तेनू ढूंढा जंगल बेले मैनू ततड़ी ने आग लला सदका पंजतन दा ओ सदका पंजतन दा ओ मेरा मेरा बिछड़े यार मिलना मेरा बिछड़े यार मिलना
बिछड़े यार मिलेला मेरा मेरा ओ मेरा बिछड़े यार मिलेला सदका पंजतन दा ओ सदका पंजतन दा सदका पंजतन दा सदका सदका पंजतन दा सदका पंजतन दा सदका पंजतन दा ओ मेरा बिछड़े यार मिलेला मेरा बिछड़े यार मिलेला सदका पंजतन दा सदका पंजतन दा सदका पंजतन दा धन्यवाद.